नमस्कार, मी प्रियंका. माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. तर गौरी गणपतीसाठी आज आपण मस्त अशी पालकची चकली बनवतोय. यासोबतच आपण मक्याचा चिवडाही बनवणार आहोत. दोन्ही रेसिपी ज्या आहेत ते खूप साध्या, सोप्या आणि सिंपल आहेत. बनवायला खूप सोप्या आहेत आणि सणासुदीच्या मोक्यावरती आपण या अवश्य बनवू शकतो अशा प्रकारच्या आहेत. तर इथं हा मक्याचा चिवडा आहे, हा पण बनवायला खूप सोपा आहे. तर चला आपण सर्वप्रथम चकली बनवूयात. तर त्यासाठी इथं मी काही पिठं घेतलेली आहेत. यामध्ये 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा आहे आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे. हे सर्व पिठं मी एकसारख्या सेम वाटीने घेतलेली आहेत. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. फक्त एकसारखं प्रमाण ठेवायचे. वाटीचं जे माप आहे ते तुम्ही कमी जास्त करा किंवा पाव किलो, अर्धा किलो अशा प्रमाणामध्ये घ्या. तर आता सर्वप्रथम हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर जे बेसन पीठ आहे ते आपल्याला वाफवायचं नाही आहे. जे बाकीची आपली 3 पीठं आहेत ती आपल्याला वाफवून घ्यायची आहेत. तर मी ते कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. त्यामध्ये मैदा, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ जे आहे ते घालून घ्यायचे आणि याचं छान असे गाठोडं बांधून घ्यायचे, कारण हे आपल्याला वाफवण्यासाठी ठेवून द्यायचे. जे बेसन पीठ आहे ते आपल्याला नंतर वापरायचं आहे, जेव्हा आपण पीठ मळतो त्यावेळेला. याचं कारण असं की हे पीठ जे आहे वाफवल्यामुळे हलकं होतं आणि आपली चकली जी आहे ती तेलकट बनू शकते. तर ती चकली आपली तेलकट बनू नये, तुटू नये तळते वेळेला, त्यासाठी तिला चिकटपणा येण्यासाठी बेसन जे आहे ते आपल्याला तसंच वापरायचं आहे. तर इथं मी एक इडली पात्र घेतले, त्यामध्ये इडलीची एक प्लेट उलटी करून ठेवलेली आहे. या इडली पात्रामध्ये मी अगोदरच 1-1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे. पाणी छान गरम झालं की नंतर त्यामध्ये मग हे आपलं पिठाचं जे गाठोड आहे ते ठेवलेलं आहे. वरतून झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिट तरी याला आपल्याला छान अशी वाफ येऊ द्यायची. त्यामुळे जे आपलं जे पीठ आहे, तिन्ही पिठं आहेत, गहू, ज्वारी आणि मैदा जे आहे ते आपलं छान वाफवून निघतं. आणि वाफले 15 मिनिटाच्या नंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे, बाहेर काढायचे गॅस बंद केल्या लगेच. तर आज आपण पालक फ्लेवरची चकली बनवतोय. त्यासाठी इथे मी 1 जुडी पालक साफ करून छान धुवून घेतलेला आहे. पानं त्याची थोडी देठही घेतलेली आहेत. त्यासोबत देठामध्ये छान पौष्टिक घटक असतात, त्यामुळे देठाचा वापर थोडा तरी जरूर करायचा आहे कधीही आपण भाजी बनवताना. तर ही पानं जी आहेत ते आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहेत. तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये ही जी पालकची पानं आहेत आपली ती सर्व घालून घ्यायची आहेत. यासोबतच यामध्ये एक 8 ते 10 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत मी. लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर नका घालू. जरासं आलं घातलेलं आहे आणि एक 3-4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची जास्त कमी तुम्ही करू शकता. सोबतच 1 चमचा भरून मी इथं जिरं घातलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि एकदम थोड्या पाण्याचा वापर करून हे आपल्याला छान असं मिक्सरमधून शक्य होईल तेवढं बारीक दळून घ्यायचं आहे. तर इथं मी ही छान अशी प्युरी बनवून घेतलेली आहे पालकची, इथं पाहू शकता. पण ही प्युरी जी आहे ते आपल्याला सर्वप्रथम गाळून घ्यायची आहे. कधीही लक्षात ठेवा, ही प्युरी जी आहे ते गाळूनच वापरायचे. याचं कारण असं की या प्युरीमध्ये कुठले घटक जे आहेत ते आपले जर नाही दळले नसतील मिक्सरमध्ये तर ते आपण बाजूला काढून ठेवू शकतो. तर इथं एका बाउलवरती मी ही आपली गाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये ही जी प्युरी आहे ती पूर्ण घालून घेतलेली आहे आणि एका चमच्याच्या मदतीने हे अशा प्रकारे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर जेवढं चांगलं बारीक गाळलेलं असतं तेवढं गाळणीतून खाली जातं आणि हा चोथा जो आहे तो वरती राहतो. हा चोथा आपल्याला फेकून द्यायचा नाही आहे. तर काय करायचं आहे फक्त, तर हे पहा, याच्यामध्ये असं लसूण, आलं जे आपण घातलेलं आहे ते थोडंफार तरी शिल्लक राहतं यामध्ये वाटायचं, किंवा एखादी काडी राहते पालकची, तर ते खाताना जर दाताखाली आलं तर असं चांगलं लागणार नाही चकलीमध्ये, किंवा आपली चकली जी आहे ती नरम पडू शकते. यामुळे कुठे मिरचीचे कणही राहतात, तर ते आपल्याला हाताने बाजूला काढून घ्यायचेत आणि बाकीचा जो चोथा आहे तोही आपल्याला वापरायचा आहे यामध्येच. तर हे सगळं मिक्स करायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला चकली बनवण्यासाठी याचा वापर करायचा आहे. तर इथं आपली पालक प्युरी जी आहे ती तयार आहे. तर आता आपण आपल्या पिठाकडे वळूयात. तर जी पिठं आहेत ती गॅस बंद करून लगेच हे बाहेर काढून ठेवायचं आहे, कारण जे पाणी असतं वाफेचं ते त्या पिठावरती पडू नये एवढी काळजी घ्यायची आहे फक्त. तर पीठ मी बाहेर काढून थंड करून घेतलेलं आहे. तर हे असं कडक पीठ तयार होतं याचं वाफवल्यामुळे. याचं अशा पद्धतीने गोळा बनतो पूर्ण. तर हा गोळा आपल्याला पूर्ण फोडून घ्यायचा आहे आणि चाळून घ्यायचा आहे.
तर हाताने करा, हाताने होत नसेल तर तुम्ही आपला खलबत्त्याचा जो वरवंटा असतो त्याने करू शकता। तर हे फोडून घ्यायचं आहे, ताटामध्ये फोडून घेऊ शकता आणि नंतरही चाळू शकता। तर मी इथे हे हातानेच थोडं थोडं अशा प्रकारे फोडून घेतलं आहे आणि जसं होईल तसं हे चाळून घेतलेलं आहे। तर हे सर्व पीठ आपल्याला असं छान फोडून चाळून एकसारखं करून घ्यायचं आहे। आता आपलं जे बेसन पीठ आपण बाजूला ठेवलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि बेसन पीठही आपल्याला इथं छान असं चाळून घ्यायचं आहे। आता सर्व पीठं आपली जी आहे ती चाळून झालेली आहेत। आता यामध्ये एक 3-4 चमचे मी इथं तीळ घातलेले आहेत। चकलीमध्ये कुठल्याही तीळ असतात, छान दिसतातही आणि छान लागतातही। सोबतच एक अर्धा चमचा मी इथं ओवा घेतलेला आहे, तो हातावरती अशा प्रकारे क्रश करायचा आहे आणि यामध्ये घालून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचे, लक्षात ठेवायचे आपण पालक प्युरी करतानाही थोडंसं मीठ घातलेलं आहे। यासोबतच जो पालक असतो तोही हलकासा खारट असतो, त्यामुळे मीठ जे आहे ते बेताने घालायचं, अगोदर थोडंसं कमीच घाला, टेस्ट करा आणि नंतर तुम्ही घालू शकता मग पिठामध्ये। तर आता सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घेतले, जी आपली पालक प्युरी आहे ती थोडी थोडी यामध्ये घालत जायचे आणि अशा प्रकारे घट्टसर असं पीठ मळायचे। पालक प्युरी संपल्याच्या नंतर आपण पाण्याचा हात घेऊनही हे पीठ जे आहे ते मळू शकतो। पातळ पीठ मळू नका, घट्टसर मळा, त्यामुळे आपल्या चकलीचे जे काटे आहेत ते छान असे येतात। तर इथं आपला पिठाचा गोळा मळून तयार आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर 10-15 मिनिट हा मुरण्यासाठी ठेवून द्या, नसेल वेळ तर लगेच करायला घ्या तुम्ही। तर इथं मी चकलीचा जो साचा आहे तो चकलीची प्लेट लावून इथं तयार केलेला आहे। यामध्ये जो आपला पिठाचा गोळा आहे त्याच्यातील थोडासा गोळा तोडून अशा प्रकारे यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याचं झाकण लावून घ्यायचं आहे। तर चकलीच्या साच्याला आमच्याकडे शेवगा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा। तर हे व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचे आणि इथे मी बटर पेपर घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही आपला साधा वहीचा कागदही घेऊ शकता। न्यूजपेपर घेऊ नका, कारण त्याची शाई जी असते ते आपल्या खाण्यामध्ये जाते, त्यासाठी न्यूजपेपरचा वापर शक्य तेवढा तर टाळा। वहीचा आपला कोरा कागद असतो तो इथं तुम्ही घेऊ शकता। तर इथं मी पेपरवरती अशा प्रकारे चकली जी आहे ते पाडून घेतलेली आहे। आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या चकल्या कशा पाहिजे तशा आपण याच्या पाडून घेऊ शकतो। तर इथं चकल्या पाडून झालेल्या आहेत, तेल आपलं छान असं गरम आहे। मीडियम फ्लेमवरतीच या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, खूप जास्त गॅसची फ्लेम वाढवायची नाहीये, कारण चकल्या करपू शकतात आणि त्या कच्च्या राहू शकतात, वरून त्या करपल्या जातात आणि आतून मग ते पीठ जे आहे ते व्यवस्थित तळलं जात नाही। त्यासाठी मीडियम फ्लेमवरती वेळ द्यायला 1-2 मिनिट तरी तळण्यासाठी छान। चकली टाकल्या लगेच याला झाऱ्या लावायचा नाही किंवा पलटायचा नाही, अगोदर ही छान एका बाजूने तळू द्यायची, छान सेट होऊ द्यायची आणि त्यानंतरच मग ही पलटायची आहे। नंतर आपण हवं तसं पाहिजे तसं आपलं जसं तळेल तसं पलटू शकतो त्याला। फक्त सुरुवातीला टाकल्या त्याला व्यवस्थित सेट होऊ द्यायचं, त्याचा आकार जो आहे तो छान फ्राय होऊन सेट झाला पाहिजे, नंतरच मग याला आपल्याला हलवायचं आहे। तर इथं छान 2 मिनिट तरी वेळ देऊन व्यवस्थित अशी आपली चकली जी आहे ती तळून घ्यायची। यामध्ये आपण पालक प्युरीचा वापर केलेला आहे, तर पालक आपला पूर्ण शिजून छान कडक झाला पाहिजे, याची काळजी लक्षात ठेवायची, याची काळजी घ्यायची आणि हे लक्षात ठेवूनच आपल्याला ही जी चकली आहे ती तळायची। तर मी इथं पूर्ण पिठं जी आहेत ती मिक्स घेतलेली आहेत, तुम्ही जर फक्त मैदाच वापरलात तर याचा कलर थोडासा वेगळा येऊ शकतो। मी इथं मिक्स पिठं घेतलेत त्यामुळे याचा कलर जो आहे तो अशा प्रकारे छान ब्राऊन आलेला आहे। तेल नितळून व्यवस्थित अशी चकली आपल्याला तेलातून बाजूला काढून घ्यायचे। अशाच प्रकारे बाकीच्या ज्या चकल्या आहेत आपल्या त्याही आपल्याला मस्त अशा तळून घ्यायच्यात। तर गौरी गणपतीसाठी आपल्याकडे 4-5 दिवस तरी लागतात, तर तेवढे दिवस आपल्या चकल्या छान अशा कुरकुरीत राहिल्या पाहिजेत, याची काळजी घ्यायची आणि त्या पद्धतीनेच या तळायच्या आहेत। तर सर्व माझ्या चकल्या इथं तळून तयार झालेल्या आहेत, पाहू शकता मस्त खमंग अशा मी इथं तळून घेतलेल्या आहेत। या चकल्या मिक्स पिठाच्या आहेत त्यामुळे छान हेल्दी आहेत, शिवाय आपण पालकचा वापर केलाय त्यामुळे तर आणखीनच पौष्टिक आहेत। तर अशा प्रकारे आपण तर वर्षभर खातच असतो वेगळं काय काय, गौरी गणपती हे आपल्याकडे वर्षातून एकदाच येतात, त्यामुळे त्यांनाही अशा प्रकारचा आपण वेगवेगळा नैवेद्य किंवा प्रसाद बनवून ठेवू शकतो। तर इथं आपल्या चकल्या बनवून तयार आहेत, आता आपण मक्याचा चिवडा बनवायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी मी इथं तयारी करून घेतलेली आहे, खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, डाळवं घेतलेलं आहे, शेंगदाणे आहेत आणि सोबतच कढीपत्ताही आहे। एवढंच साहित्य लागतं, याला खूप जास्त साहित्याची गरज पडत नाही। तर ही तयारी मी केलेली आहे, सोबत इथं मक्याचे पोहे आहेत, हे छान चाळून साफ करून मी इथं तयार करून ठेवलेले आहेत। तर चला आता हे आपल्याला सर्व पदार्थ जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। तर आपलं तेल इथं गरम झालेलं आहे,
त्या तेलामध्ये आपण पाहिजे तसे आपले जे साहित्य आहे ते तळून घेऊ शकतो। मी तर खोबरं घातलेलं आहे। खोबरं लो टू मीडियम फ्लेम ठेवायचे हे सर्व पदार्थ आपल्याला तळते वेळेला, कारण कुठलाही पदार्थ आपला जळला नाही पाहिजे, करपला नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचे। खूप सोपी पद्धत आहे, बऱ्याच जणांना हे माहिती आहे। खोबरं हलकंसं तळून झालं की हे काढून घ्यायचे, कारण खोबरं अगोदरच ऑइली असतं आणि त्याच्यातलं तेल गरम झाल्याच्या नंतर हे आणखीन फ्राय होत राहतं। त्यासाठी खोबरं जे आहे ते खूप जास्त तळायचं नाही। हलकंसं ब्राऊन कलर आला की हे काढून घ्यायचं। काढून घेतल्याच्या नंतरही ते गरम असतं, तोपर्यंत ते आणखीन फ्राय होत राहतं आतमधून, म्हणून ते थोडंसं कमी तळायचं कधीही। खोबरं तळून झाल्याच्या नंतर मी इथे शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणेही आपल्याला छान असे हलवत हलवत मस्त असे तळून घ्यायचेत। शेंगदाणे तळायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे शेंगदाणे असे मिक्स करत राहून छान असं ते फुटतं। त्याचं जी शेंगदाण्याच्या मध्ये जे दोन पाकळ्या असतात त्या अशा ओपन होतात पूर्ण, तर त्या तसे झाले, थोडासा कलर चेंज झाला की समजायचं आपले शेंगदाणे जे आहेत ते तळून झालेले आहेत। तर शेंगदाणे तळून झाल्याच्या नंतर तेही तेलातून काढून बाजूला ठेवायचे आहेत। मग तर इथं पाहू शकता हलकं हलकंसं हे उघडल्यासारखं दिसतं आणि याचा थोडासा कलर बदलतो। खूप जास्त तळायचे नाहीत, कारण हे लगेच करपतात नंतर जास्त तळल्याच्या नंतर, त्यासाठी हेही लक्ष ठेवून व्यवस्थित असे तळून घ्यायचेत आणि बाजूला काढून ठेवायचेत। तर तेल जे आहे ते व्यवस्थित असं नितळून घ्यायचंय, नाहीतर आपला चिवडा जो आहे तो ऑइली होऊ शकतो, त्यासाठी तेल नितळण्याची काळजी घ्यायची। सेम त्याच तेलामध्ये आता मी इथं डाळवंही घातलेलं आहे। डाळवं ऑलरेडी भाजलेलं असतं, त्यामुळे याला खूप जास्त तळायची गरज लागत नाही, फक्त हलकंसं याला क्रंचीपणा येण्यासाठी हे आणखीन आपल्याला तळून घ्यायचे। तर डाळव्यामध्येच मी कढीपत्ताही घातलेला आहे, कारण कढीपत्ताही आपण खूप जास्त फ्राय करत नाही, तर डाळवं आणि कढीपत्ता दोन्ही एकसोबत छान असा फ्राय होतो, त्यामुळे तो आपल्याला काढायलाही सोपा जातो। नाहीतर कढीपत्त्याची एक एक पानं जमा करत बसायला तेलामधून खूप वेळ लागतो, त्यासाठी अशा पद्धतीने आपलं काम जे आहे ते हलकं होऊ शकतं, म्हणून इथं मी कढीपत्ताही त्यामध्येच घालून घेतलेला आहे। तर कढीपत्ता हलकासा कुरकुरीत झाला की नंतर मग हे दोन्हीही आपल्याला तेलातून काढून घ्यायचं आहे। दोन्ही आपलं एकसोबत असं छान फ्राय होऊन निघतं। तर इथं डाळवंही आपलं तळून झालेलं आहे, तेही काढून ठेवायचे। याच तेलामध्ये आता आपले जे मक्याचे पोहे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। मक्याचे पोहे छान असे तळून घ्यायचेत, कुठलीही गडबड करायची नाही किंवा खूप जास्त एकदमच टाकायचे नाहीत। थोडे थोडे हे जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे टाकत जायचे, मिक्स करत सर्व बाजूनी सर्व पोहे जे आहेत ते छान असे कुरकुरीत असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता अशा प्रकारे हे पोहे आपले पटकन तळून तयार होतात, खूप जास्त वेळ लागत नाही याला तळायला। फक्त ते फुलल्याच्या नंतर पूर्ण कढई भरून होतात, तेव्हा फक्त काळजी घ्यायची की कच्चे राहू नयेत, वरचे एखादा दुसरा पोह्याचा जो कण असतो तो कच्चा राहतो। तर तेल नितळून घ्यायचंय आणि सर्व पोहे अशाच प्रकारे तळून घ्यायचेत। सर्व पोहे तळून झाल्याच्या नंतर एका मोठ्या दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत, कारण आता याचा आपल्याला चिवडा बनवायचा आहे, तर यावरती तडका किंवा फोडणी घातली जात नाही। तर जे आपलं खोबरं, डाळवं, शेंगदाणे, कढीपत्ता ते तळून ठेवलेलं होतं तेही यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता वरतून यावरती आपल्याला जे काही मसाले घालायचे ते वरतून घालायचे, त्याला फोडणी घातली जात नाही। तर इथं मी मीठ घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपल्याला पाहिजे तसं। थोडेसे एक अर्धा चमचा धने घातलेले आहेत, यासोबतच मी इथं थोडीशी बडीशेपही घातलेली आहे। यावरती फोडणी का घातली जात नाही, तर जे आपलं फोडणीचं तेल असतं ते या पोह्यावरती एक एक कणावरती ते तसंच बसून राहतं, मग ते खारट मीठ असं खूप असं तोंडामध्ये येतं त्या पोह्यावरचं, म्हणून फक्त याला वरतून अशा प्रकारे जे आपलं साहित्य घालायचं ते वरतून घालायचं। तर मी इथं मीठ घातले, धने घातलेत, बडीशेप घातले थोडीशी आणि थोडीशी पिठी साखर घातलेली आहे। पिठी साखरानेही खूप छान असा गोड चव येते, थोडीशी घालायची एक चिमटभर, आवडत असेल तर जरूर घालायचे आणि हे छान हाताने मिक्स करून घ्यायचे। खूप कमी वेळामध्ये आपला हा चिवडा जो आहे बनून तयार होतो। हा डिशमध्ये देण्यासाठी खूप छान दिसतोही आणि लागतोही। तर अशा प्रकारे आपण गौरी गणपतीच्या अगोदरच हा चिवडा आपण बनवून ठेवू शकतो। तर आजचे आपले दोन जे फराळाचे पदार्थ आहेत ते इथे बनवून तयार आहेत। तर पाहू शकता मस्त असा आपला मक्याचा चिवडा इथे बनवून तयार आहे। त्यासोबतच आपली पालकची चकलीही तयार आहे। तर कसे वाटले आजचे दोन्ही पदार्थ नक्की कमेंट करा। धन्यवाद।